आमचं बेलनाच कोणाकडे आहे की बहीण बेलना ग डबल दिलाय सटवा हे तुम्हाला सागर बेलना दे बरं जरा नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल। मी पण मस्त आहे। तर मंडळी, आत्ता सकाळचे 6 वाजलेत। सर्व लेबर अंघोळ, चहा पाणी आणि नाश्ता करून फळामध्ये तोडण्यासाठी निघालेत। गाडी येऊन टोळीवर उभा आहे, तुम्ही पाहिलंच असेल। तर आता फळ संपलाय आपला, साईडला 2-4 काकऱ्या राहिल्यात, ते आता जाऊन तोडायच्यात आणि त्याच्यानंतर सकाळच्या न्याऱ्या जेवण वगैरे करून आपल्याला गाडी भरायला लावायची। तर मंडळी, आता बाया टोळीवर आहेत। स्वयंपाक पाणी भाकरी वगैरे घेऊन त्या 7-8 वाजता फळामध्ये येतात। तसेच मंडळी, हे फळ झाला की इथून आपल्याला टोळी उचलायची आहे आणि इथून टोळी कर्नाटकमध्ये बिदरच्या जवळपास अजून 30-25 किलोमीटरच्या अंतरावर जायचं आहे आपल्याला टोळी घेऊन। कारण इकडं ऊस संपलेत। ह्या गावामध्ये आत्ता सध्याच्या टायमिंगमध्ये जवळपास 12 ते 13 टोळी येऊन टेकलेली आहे। 7-8 ट्रक आणि 6-7-10 टायर ह्या गाड्या आहेत। परत मशीनसुद्धा आलेली आहे ऊस तोडणीची। ऊस पूर्णपणे संपत चाललेला आहे, फळं भेटणं मुश्किल झालं आहे आणि कारखाना सध्या नोकिंग झाला आहे। गेलं की वाहन खाली, कारखान्यावर वाहन नाही, काही नाही। आणि एके दिवशी कारखाना इतका फुल जाम व्हायला आहे की गाडीला 2-2, 3-3 दिवस खाली व्हायला लागायला लागलेत। आता कारखान्यांचे म्हणजे पट्टे पडण्याची वेळ जवळजवळ आलेलीच आहे। कुणाची तारीख 15 दिलेली आहे, कुणाची 20, कुणाची 25, तर कुणाची ही एवढा फेब्रुवारी महिना धरून चालूया आपण, फेब्रुवारी महिन्यापर्यंत चलतील कारखाने असं म्हणायला लागले। तर कुणाची 5 मार्च किंवा 15 मार्च अशी पण तारीख दिलेली आहे। तर यंदा लवकरच पट्टे पडणार आहेत, कारण यंदा सीझन खूप कमी होतं। हां, पुढल्या वर्षी मात्र 6 महिने सीझन चालणार आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओला थोडे स्किप करू नका। आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला, आजचा ब्लॉग इथून स्टार्ट होत आहे। चला तर मग सुरू करूया। तर हे पाहू शकता, सकाळी सकाळी किती छान असा सूर्य निघालेला आहे आणि हे आमचे लेबर कोयते ते घेऊन फळाच्या दिशेने तोडण्यासाठी निघालेले आहेत। आणि ह्या 3 काकऱ्या आहेत ह्या दिसायलेल्या, त्या कडीला आहेत, ह्या सुद्धा आपल्याला तोडून घ्यायच्यात। ह्या 3 काकऱ्या तोडल्या की मग इथला फळ संपला। तर चला, आता सर्वजण गेलेत पुढं, मी पण निघतो आता। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आत्ता तोडायला चालू केले फळामध्ये। इथं राहिल्यात एवढ्या काकऱ्या। पाच काकऱ्या आहेत तिथं टोटल, ह्याच तोडायच्यात आपल्याला आणि तिकडे 3। हां, तर आता इथलं तोडणं झाल्यात। झालं इथलं, आता संपला फळ। अजून दुसऱ्या एक फळामध्ये आहेत 3 काकऱ्या, त्या आपण तोडायच्यात आणि जेवण ते करून सकाळचे लगेच गाडी आपल्याला भरायला लावायची आहे। तर चला आता निघूया।
तर मंडळी इथं 3 काकऱ्या होत्या, मग दाखवल्या होत्या मी तुम्हाला. त्या आता तोडणं झाल्यात आणि बायांनी येऊन मोळ्यासुद्धा बांधल्यात. जवळपास सुमारे 40-50 मुळी इथं सुद्धा आहे. आता जाऊन जेवण करायचेत. 9:45 वाजलेत सकाळचे. सकाळच्या नेहऱ्या करून आपल्याला गाडी भरायला लावायची. गाडी तर टोळीवर आली तर मग पाहिली असेल, तर तुम्हाला दाखवतो इथल्या मोळ्या मी आता. हे पाहू शकता, ह्या 3 काकऱ्याच्या मोळ्या आहेत, ह्या कडीचे त्या कडीला, आणि गाडी टोळीवर येऊन उभा आहे. तर चला आता टोळीवर जाऊया. तर मंडळी आता जेवण करलेत आमचे लेबर. कुठं बाई चला ग माय नानाला करते बरं. दीदी जेवायचं नाही कवा नाश्ता केला असेल की इथं काय हे आहे का गाडी भरायची आहे? ओ सागरबाई. तर मंडळी आता गाडी लावायला चालू आहे खडामध्ये. 11 वाजलेत सकाळचे. महाग घालायची गाडी, ती रस्ता करायची चालू आहे तिकडं. बाया राहिलेलं बांधून घ्यायल्यात. बॉन्ड लिहून देऊस का शेतकरी आणि आज मोठं जाऊन आणून सोडायला त्याला वाटलं की डबतच घ्यायची आणि मामामध्ये बॉन्ड लिहून देऊस का गॅरंटी तुझी काय इथून का बरं आम्ही का बांधलेले हो का म्हणा आणि आता म्हणते आता म्हणते पुढची माणसं आता गावातून मला माहिती आहे त्यानं आणून सोडला मला 3 किलोमीटर मोटरसायकलीवर त्याला यावं तर म्हणलं नाही तर आम्हाला पायी यायचं मला 7 वाजता तिकडेच मुकामी राहतो मग लोक काय झाले सांगू का त्या लोकांना वाटले ऊस आणखीन आमचे ऊस जावे मारणाचे पाणी तटवा त्या उसालाचे पाणी आहे का नाही ते समजा खाली ऊस असं पाणी राहील हेच नाही त्या उसावणीत जा तिकडे जायची ते तिकडे एक नदीला का जाणार खाली हा जहाराबाद आपण गाडीच्या म्हणलं का मुकदम आहे म्हणे आता हे पोराण किती आहे चालेल आता भरायला चालू 11:15 वाजले तर आओ
तर मंडळी आत्ता जवळपास 1.5 वायर झालंय भरणं आणि गाडी आता इकडं माल आहे तिथं लावायची मालाजवळ शिड्या ते आणून ठेवल्या तिथं. अजून 2 तास कशी पण लागतील गाडी भरायला. खूप ऊन पडले आता आणि उन्हाचा तडाखा सगळ्या अंगात घाम झालाय. वारं तर काही सुट नाही. तर ही गाडी लावण्या करण्यातच जास्त टाईम जात आहे. एकदा भरायला लागल्यावर गाडी पटकन भरती आहे. पण हे इथं 1 वायर तिथं 1 वायर करून गाडी हलवायची म्हणलं का ह्याच्यात जास्त टाईम जात आहे. कारण गाडी रिवर्सला ही सळती आहे जास्त. तर त्या ठिकाणी आता गाडी लावली तर इथून शिडी आता तिथं येऊन जायच्यात कारण तिकडे शिळा माल आहे. तर चला आता घेऊन जातो शिडी आम्ही. धंदा माझा शब्द शेवट येत आहे ना. आज किती खेपा पुढे 100 टनाच्या मायला खोडे लावेल एका दिवसाचं काम चाललंय. रात्रीचे 10 झाले. रात्री 10 वाजता गाडी आली. सकाळचे 10 झाले. वरची टाइम 24 तास 10 झाला. मग असं सकाळच्या राम परत उठा म्हणजे का नाही पटकन यावं लागते त्या टायमाला लवकर. लोक गाडी टूवर पहाटे आली म्हणजे की 3ला उठते. तर आता दुपारचे 2 वाजलेत आणि आता गाडी आमची भरणं झाली. सकाळी 10 वाजता लावलेली गाडी 2 वाजता भरायला झाली. फड संपला इथला. आता टोळीवर जाऊन जेवण ते करायचं आहे. 1 एकर फड बघितलं गावामध्ये 4-5 किलोमीटर लांब अंतरावर आहे. ट्रॅक्टर बोलवलं आहे. ट्रॅक्टरमध्ये जायचं आहे तिथं तोडायला. तर तिथं गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला फड कसा आहे काय नाही ते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता लेबर सगळे टोळीकडे निघालेत जेवण ते करण्यासाठी.
आणि ती गाडी आता फडातून बाहेर निघाली जाण्यासाठी. भाजी भात घेते 3 वाजलेत आता. चला आता दुसरीकडे जायचंय तोडायला ट्रॅक्टर मध्ये बसून. तर हे ट्रॅक्टर आणले बागादारानं. आता फड जरा लांब आहे, 4-5 किलोमीटर लांब. आता जेवण वगैरे झालेत सगळ्यांचे आणि आता ह्या ट्रॅक्टरमध्ये बसून जायचं आहे नवीन फडावकडं. 1 एकरचा फड आहे, गाडीला लोड करायचं आहे जाऊन. उन्हाचा कडाका पडलाय. बाया पसारात या आवराल्यात. पाणी गेलं तरी टाकाव तुला चांगलं साफ करतो. दोघं जातो तिथं कुठं दगड घालतो घरा येते की काय करावं तर ते वरून जाऊ दे ना घरात. दगड घालतो तिथं बरोबर 2 घंटे काय करणार काय करावं गेलं नाही दीड एकर आहे. तर हे ऊस आहे मंडळी, पाहू शकता ऊस. दिसतानाच बाजार दिसायला लागलाय. ह्याच्यात माल कसा हवा. आम्ही तिकडे येत आहोत. तर मंडळी आता वाजलेत 4:30. तोडलंय 10-10, 15-15 मोळ्याचं तोडलंय म्हणजे गडी बायामध्ये. पण आता फड निघालाय सगळाच वाला. मध्ये पुढी सगळं अर्ध्यातून रान सगळं वलं पिच आहे. गाडी एकाच साईडला भरावं लागते. हे बघितलं नव्हतं आधी फड फोडताना आमच्या मुकदमानं. तिकडला फड संपला म्हणून इकडे येऊन गडबड केली आणि इकडे आता तिसरंच होऊन बसलंय. तर आता दाखवतो तोडलेलं तुम्हाला मी थोडं. तर हे पाहू शकता, हे असं तोडलंय अशा प्रकारे. तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल हे नवीन फड, एकरभर फड आहे. कारण इथं आपल्याला ऊस भेटणार म्हणून हे एकरभर तोडलंय. निवळ बचार ऊस आहे. ऊसाची जात ही 8605 आहे. तिकडे 1-1.5 वायर शिल्लक आहे त्या फडात आणि इथं आपल्याला 1 वायर तोडायचं आहे आणि उद्याच्या गाडीचा लोड करून द्यायचा आहे. तर पाहू शकता लेबर तोडायला चालू आहे. बाया मोळ्या ते घालायला लागल्यात.
अशा प्रकारे आज पूर्ण दिवसाचं मी कामाचं रुटीन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. तर आता लक्झरी आली आमची न्यायला. 6 वाजून गेलेत. निघाला आता टोळीवर आम्ही मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.